अरे बापरे, आज दूध फाटलं. चला तर आज फाटलेल्या दुधापासून रसगुल्ले बनवूया. पहिले तर आपण दूध गरम करून घेऊ, छान असं फेटून घेऊ. दूध गरम झालंय, आपण सुती कपड्यामध्ये काढून घेऊ. प्रमाण 2 लिटर आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यातलं सगळं राहिलेलं दूध आपण गाळून घेऊ. जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया. चला तर मग आपण ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. चला तर आपण मग ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. हे पहा, ह्याचं असं स्ट्रक्चर आलं पाहिजे. चला आपण ह्याला छान असं मळून घेऊ. चला आता हे पूर्णपणे एकजीव झालेला आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ. मी एवढ्या साईजचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यावर आपण कढई किंवा पातेलं मांडून घेऊयात. 2 ग्लास पाणी ओतू. मी अंदाजे 1 वाटीचं साखरेचं प्रमाण घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण घेऊ शकता. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 विलायची घेतलेले आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. पाण्याला उकळी आलेली आहे. चला तर मग आपण छोटे छोटे करून घेतलेले बॉल्स ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर झाकून ठेवू. 5 ते 10 मिनिटांनी आपण ह्याला काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले रसगुल्ले तयार आहेत.